द डिबेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातील आदिवासी समाजाचे जमिनीचे हक्क. त्यांच्यासाठी जमीन म्हणजे फक्त उपजीविकेचं साधन नाही, तर त्यांची ओळख, संस्कृती, त्यांचं अस्तित्वच आहे. पण स्वातंत्र्यानंतर आपण पाहिलंय की विकासाच्या नावाखाली त्यांना मोठ्या प्रमाणावर विस्थापित व्हावं लागलं. बरोबर. आणि म्हणूनच आजचा आपला चर्चेचा मुख्य प्रश्न आहे की आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी बनवलेले कायदे आणि धोरणं ही मुळातच अपुरी आहेत की त्यांची सदोष अंमलबजावणी हे या संकटाचं खरं कारण आहे. आणि माझं म्हणणं आहे की कायदे पुरेसे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कमी पडतीये. आणि मला वाटतं की समस्या कायद्याच्या आणि आपल्या विकासाच्या दृष्टिकोनाच्या मुळाशी आहे. मी माझी भूमिका स्पष्ट करते. बघा, समस्या कायद्यांमध्ये नाही, तर त्यांच्या अंमलबजावणीत आहे. आपल्या संविधानात 5व्या आणि 6व्या अनुसूचीसारख्या खास तरतुदी आहेत. आणि 2006चा जो वन हक्क कायदा आहे, म्हणजे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट, तो तर आदिवासींना जमिनीचे हक्क देण्यासाठी एक मैलाचा दगड मानला जातो. पण मग अडचण कुठे येते? खरी अडचण आहे प्रशासकीय उदासीनता आणि कायदेशीर गुंतागुंतीत. एक उदाहरण देते. ऑक्टोबर 2017 पर्यंत या वन हक्क कायद्यांतर्गत दाखल झालेले जवळजवळ 64% दावे फेटाळण्यात आले. आता हे कायद्याचं अपयश आहे की यंत्रणेचं? मला वाटतं हे स्पष्टपणे यंत्रणेचं अपयश आहे. तुमचा मुद्दा मी समजतो, पण मी याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मला वाटतं की ही समस्या केवळ अंमलबजावणीची नाहीये, तर ती आपल्या धोरणांच्या आणि कायद्यांच्या मूळ रचनेतच आहे. आदिवासींचा जमिनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तो सामूहिक मालकीचा आहे, निसर्गाशी एकरूप जीवनशैलीचा आहे. याउलट ब्रिटिश काळापासून जी वैयक्तिक मालकीची संकल्पना सुरू झाली, ती आपण स्वातंत्र्यानंतरही तशीच पुढे चालवली. विकासाच्या नावाखाली मोठी धरणं, खाणकाम, औद्योगिक प्रकल्प या सगळ्यासाठी आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित केल्या गेल्या. आणि आकडेवारी धक्कादायक आहे. या प्रक्रियेत सुमारे 55% आदिवासी विस्थापित झाले. हा काही योगायोग नाही. वनहक्क कायदा हा या चुकीच्या धोरणांवर एक मलमपट्टी करण्याचा प्रयत्न आहे, पण तो मूळ समस्येला हात घालतच नाही. पण तुम्ही ज्या वनहक्क कायद्याला मलमपट्टी म्हणताय, तोच कायदा खरं तर यावर एक उत्तम उपाय आहे. तो फक्त व्यक्तिक नाही, तर आदिवासींच्या सामूहिक हक्कांना, म्हणजे संपूर्ण गावाला मिळणाऱ्या हक्कांनाही मान्यता देतो. खरी अडचण ही आहे की हे हक्क सिद्ध करण्यासाठी जे पुरावे लागतात ते गोळा करायला मदत करणारी सरकारी यंत्रणाच उदासीन आहे. म्हणून तर ते 64% दावे फेटाळले गेले. नाही, 1 मिनिट थांबा. ते 64% दावे का फेटाळले गेले? पुरावे अपुरे आहेत हेच कारण दिलं जातं, बरोबर? मग हा तर माझ्याच मुद्द्याला दुजोरा आहे. जो समाज पिढ्यानपिढ्या एका जागेवरून दुसऱ्या जागे स्थलांतर करत जगतो, त्यांच्याकडे तुम्ही 70-80 वर्षापूर्वीचे कागदी पुरावे कुठून मागणार? म्हणजे कायद्याची रचनाच अशी आहे की ती त्यांच्या जीवनशैलीचा विचारच करत नाही, आणि मग त्यांचे जमिनीचे दावे कायदेशीर प्रक्रियेत अडकतात. ही केवळ अंमलबजावणीची नाही, तर कायद्याच्या व्यावहार्यतेची समस्या आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा मी समजले. पण मग विकासाच्या नावाखाली झालेल्या विस्थापनाचं काय? मी मान्य करते की ही एक मोठी शोकांतिका आहे. पण इथे बघा, पुनर्वसनाचे कायदे आहेत. त्यांना पर्यायी जमीन, नोकरी, घर देण्याची स्पष्ट तरतूद आहे. पण हे नियम फक्त कागदावरच राहतात. जर या कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी झाली असती तर आज चित्र खूप वेगळं असतं. म्हणजे पुन्हा प्रश्न अंमलबजावणीचा आहे, धोरणाचा नाही. नाही, हे मला अजिबात पटत नाही. आपण आकडेवारीकडे दुर्लक्ष कसं करू शकतो? 55% विस्थापन ही काही किरकोळ चूक नाहीये. हे त्या धोरणांचे थेट परिणाम आहेत, ज्यांनी आदिवासी जमिनींना केवळ लोह, कोळसा आणि पाण्याचं एक संसाधन मानलं, आणि तिथल्या माणसांना विकासातला अडथळा. जेव्हा विकासाचं मॉडेलच एका मोठ्या समाजाला देशोधडीला लावतं, तेव्हा आपण फक्त अंमलबजावणीच्या चुकांबद्दल बोलू शकत नाही. आपल्याला त्या मॉडेलवरच प्रश्न विचारावा लागेल. मी तुमच्या युक्तिवादातील भावना समजू शकते, पण यावर एक प्रशासकीय उपाय आहे. आदिवासींच्या जमिनीच्या नोंदीच नाहीत, ही एक खूप मोठी अडचण आहे. जमिनीच्या नोंदीचं डिजिटायझेशन करून त्यांना कायदेशीर संरक्षण दिलं तर ही समस्या सुटू शकते. एकदा का त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर नोंदल्या गेल्या की फसवणूक थांबेल. हे पूर्णपणे अंमलबजावणीच्या कक्षेत येते. अहो, कसलं डिजिटायझेशन? ज्या नोंदी अस्तित्वातच नाहीत त्यांचं, हे म्हणजे रिकाम्या डब्याला डिजिटल कुलूप लावण्यासारखं आहे.
मूळ प्रश्न डेटा एंट्रीचा नाही, तो मान्यतेचा आहे. आधी सरकारला हे मान्य करावं लागेल की ती जमीन त्यांची आहे. सध्या तर ती कायदेशीररित्या सरकारी किंवा वनजमीन म्हणूनच ओळखली जाते. जोपर्यंत हा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत कोणतीही टेक्नॉलॉजी काहीही करू शकणार नाही. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी वन हक्क कायद्यासारखे कायदे आणि घटनात्मक तरतुदी आपल्याकडे आहेत. पण जोपर्यंत त्यांची कठोर, पारदर्शक आणि लोकाभिमुख अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणं कठीण आहे. प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच या संकटाचं मूळ कारण आहे असं मला वाटतं. आणि या चर्चेनंतर माझी भूमिका अधिक पक्की झाली आहे. अंमलबजावणीतल्या त्रुटी नक्कीच आहेत, पण जोपर्यंत आपण वसाहतवादी काळापासून चालत आलेल्या वैयक्तिक मालकीच्या संकल्पनेवर आणि आदिवासींना विकासाच्या प्रक्रियेत दुय्यम स्थान देणाऱ्या धोरणांवर पुनर्विचार करत नाही तोपर्यंत वरवरचे उपाय निरर्थक ठरतील. समस्या केवळ कायद्याच्या अंमलबजावणीची नसून ती आपल्या विकासाच्या मूळ दृष्टिकोनातच आहे. हे निश्चितच आहे की हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे आणि यावर एकमत होणं शक्य नाही. हो, आणि आदिवासींच्या अस्तित्वाशी आणि ओळखीशी जोडलेल्या या प्रश्नावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं किती महत्वाचं आहे हे या चर्चेतून दिसून येतं. या स्रोतामध्ये अजूनही अधिक सखोल माहिती उपलब्ध आहे.